24 एप्रिल रोजी नागभीड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित। केवळ पायाभूत सुविधा उभारणीपुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविण्यात सार्वजनिक बांधकाम विभाग नेहमीच अग्रेसर असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले। उन्हाळ्यात निर्माण होणारी रक्ताची टंचाई लक्षात घेऊन विभागाच्या वतीने नागभीड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। सकाळी 9:30 वाजता सुरू झालेल्या या शिबिराला अधिकारी, कर्मचारी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। हा उपक्रम कार्यकारी अभियंता जया ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला। तसेच सहाय्यक कार्यकारी अभियंता गांगुर्डे मॅडम व सहाय्यक कार्यकारी अभियंता गणेश येलेकर यांनी विशेष प्रयत्न करत शिबिरात सक्रिय सहभाग नोंदविला। याशिवाय शाखा अभियंता विलास सांदेकर व शाखा अभियंता शीतल मानापुरे यांनीही नियोजन व अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका पार पाडली। उन्हाळ्याच्या दिवसात अपघात, शस्त्रक्रिया व विविध आजारांमुळे रक्ताची गरज मोठ्या प्रमाणात वाढते, मात्र रक्तदानाचे प्रमाण तुलनेने घटते। ही गंभीर गरज ओळखून आयोजित करण्यात आलेल्या शिबिरातून अनेक गरजू रुग्णांना जीवनदायी मदत मिळणार आहे। शिबिरात विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह स्थानिक नागरिकांनीही उत्साहाने रक्तदान करून सामाजिक जबाबदारीची जाणीव जपली। कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी रक्तदान हेच श्रेष्ठ दान हा संदेश देत सर्वांनी नियमित रक्तदान करण्याचे आवाहन केले। सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी व वैद्यकीय पथक यांनी परिश्रम घेतले। या उपक्रमामुळे नागभीड परिसरात सामाजिक जाणीव दृढ झाली असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सामाजिक कार्याची छाप अधिक ठळकपणे उमटली आहे। CTV साठी परिमल मदनकर यांची रिपोर्ट।